आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। किल्ले रायगडकडे जाणारी पायवाट 23 आणि 24 मे दरम्यान बंद। शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी महादरवाजाच्या कड्यावरील मोकळे दगड काढण्यात येणार। 21 जिल्ह्यातील 6661 हेक्टरवरील पिकं जमीनदोस्त। सर्वाधिक गोंदियात 1722 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। फळ पिकं, भाजीपाला आणि उन्हाळी पिकांचा समावेश। वाढत्या उकाड्यात पाणी टंचाईचं संकट तीव्र। 23 जिल्ह्यातील तब्बल 10,000 गावं टँकरग्रस्त। राज्यभर चारा टंचाईमुळे पशुधनही संकटात। पुण्यासह विदर्भ मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा। पूर्वमोसमी पावसानंतर आता राज्यभरात उष्णतेच्या लाटेचा अंदाज। भुसावळमध्ये हीट वेव्ह, तापमानाचा पारा 46.3 अंशावर। भुसावळमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च तापमानाची नोंद। जालना शहराला पाणीपुरवठा करणारा संत गाडगेबाबा जलाशय कोरडा ठाक। जिल्ह्यात 493 टँकरच्या माध्यमातून 332 गावं आणि 77 वाड्यांची तहान भागवली जाते। मराठवाड्यातील तब्बल 5,000 गावं टँकरग्रस्त। 3,000 गावांना टँकरने पाणीपुरवठा। जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याची कमतरता असल्याने टँकरच्या रांगा। हिंगोली जिल्हा भीषण पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर। येलदरी धरणात 29%, इसापूर धरणात 35% पाणीसाठा, तर सिद्धेश्वर धरण झोत्याखाली। रत्नागिरीतील अनेक भागात पाणी टंचाईचं संकट गडद। 120हून अधिक वाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा। हंडाभर पाण्यासाठी महिलांची कसरत।